एसटी बसचे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे धावती एसटी रस्त्याच्या एका कडेला घसरून झालेल्या अपघातात एसटीतील 2 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना शेगाव वरवट बकाल रोडवरील पातुर्डा फाट्याजवळ 9 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजता घडली आहे। MH40Y5395 या क्रमांकाची शेगाव आगाराची शेगाव पातुर्डा एसटी बस शेगाव बसस्थानकावरून 25 प्रवासी घेऊन पातुर्डा गावासाठी निघाली, परंतु स्टेअरिंग जाम झाल्याने सदर बस पातुर्डा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या बरासीत घसरली, परंतु निंबाच्या लहान रोपट्यामुळे ही बस पलटी होताना थोडक्यात बचावली। या घटनेमुळे प्रवासी नारायण सम्रत वानखडे वय 85 व मोहम्मद फिरोजुद्दीन मोहम्मद कुतुबुद्दीन वय 54 दोघे राहणार पातुर्डा किरकोळ जखमी झाले आहेत। तसेच एसटीचे वाहक पटोकार यांच्या पायाला दुखापत झाल्याचे वृत्त आहे। दरम्यान ग्रामस्थांच्या सहकार्याने वाहक पटोकार चालक आहे यांनी प्रवाशांना धीर देत सुखरूप बाहेर काढले, तर किरकोळ जखमी प्रवाशांना खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सन 2012 मध्ये शेगाव आगाराची पातुर्डा शेगाव बस पातुर्डा गावाकडे येत असताना स्टेअरिंग फ्री झाल्याने खिरोडा पुलावरून पूर्णा नदी पात्रात कोसळून 19 प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती। कदाचित हीच घटना खिरोडा पुलावर झाली असती तर सन 2012 सालची पुनरावृत्ती झाली असती अशी चर्चा प्रवाशांमध्ये होत आहे। त्यामुळे नादुरुस्त व भंगार बसेस ग्रामीण भागात पाठविल्याने प्रवासी व ग्रामस्थांनी शेगाव आगाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करून निषेध नोंदविला। MCN न्यूज मराठी करिता गोपाल धर्माड, पातुर्डा।